नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे की आपल्याकडे येत्या या महिन्याच्या 1 तारखेपासून आपण जो कोविड पॉझिटिव्ह पेशंटचा ट्रेंड आहे तो आपल्याला वाढताना दिसतो आहे। तर घाबरून जायची गरज नाही, पण आपल्याला काळजी घ्यायची आहे। असं लक्षात आलं आहे की आपला जो पॉझिटिव्हिटी रेट आहे त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आलो आहोत। तर याच्यामुळे आपल्याला जास्ती काळजी घेण्याची गरज आहे असं निदर्शनास येत आहे। कोविडची लस आल्यानंतर काही ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी पण काळजी न घेणं, मास्क न लावणं, सोशल कॉन्टॅक्ट, फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणं, याच्याशिवाय वारंवार सॅनिटायझर वापरणं, वारंवार हात न धुणं, अशासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण जे पूर्वी काळजी घ्यायचो तर ती आपल्याला पुन्हा ती काळजी घेणं खूप आवश्यक आहे। आणि आता मोठ्या प्रमाणात लग्नांचं सीझन, समारंभांचं सीझन सुरू होत आहे, पण त्याच्यामध्ये जी काळजी पाहिजे आहे ती काळजी घेतलेली दिसत नाही काही ठिकाणी। तर गर्दीच्या ठिकाणी जे आहे ती किती मर्यादा असावी याचा शासनाने निर्देश दिलेले आहेत, त्याचं पालन करायचं आहे। कोविडच्या दृष्टीने माझं कुटुंब माझी जबाबदारी या कॅम्पेन अंतर्गत आपण ज्याही सूचना दिल्या आहेत त्यांचं सगळ्यांनी पालन करायचं आहे आणि हा रेट अजून वाढू नये याच्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहे। तर आणि आपण कोविडचं लसीकरण चालू केलं आहे त्यालाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे, पण ही काळजी जर आपण आता घेतली नाही तर मोठ्या प्रमाणावरती आपल्यासमोर सेकंड वेव्हचं संकट उभं राहणार आहे। त्याच्यामुळे सर्व नागरिकांना आमचं विनंती आहे की याच्यामध्ये ही खूप गंभीरतेने घेणारी बाब आहे। कोविडची अगदी लस घेतली तरी 2 डोस घेतल्याशिवाय इम्युनिटी डेव्हलप होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला काळजी घेणं हे मॅन्डेटरी बंधनकारक आहे, त्याची आपण खबरदारी घ्यावी। जर आपण ही व्यवस्थित काळजी घेतली तर लॉकडाऊन किंवा बंद करणे अशा सारख्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार नाही, अन्यथा आपल्याला खूप अडचणींना सामोरं जावं लागू शकतं। तर आपले पोलीस अधीक्षक आहेत ते सांगतील की काय त्यांचं नियोजन आहे।